फक्त एक मसाला घरगुती आणि हे पहा आपल्या भाजीला किती छान कलर आलेला आहे आणि तुम्ही हे पाहू शकता किती छान आहे। तर शीतल रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण करणार आहे मस्तपैकी झणझणीत गावरान मसाल्याची आणि अंड्याची भाजी। तर अंड्याची आमटी गावरान म्हटलं तर मी तुम्हाला सांगते मस्तपैकी झणझणीत अशी अंड्याची आमटी बनवणार आणि ते पण आपल्या आजीच्या काळात जसा मसाला बनवत होती ना काळा त्या मसाल्यात बनवणार। तर आताचा मसाला कसं लाल वगैरे कसं बी आहेत पण एकदम झणझणीत काळा मसाला त्याची आपण अंड्याची रेसिपी बनवूया। तर चला त्यासाठी साहित्य बघूया आणि झणझणीत पैकी झणझणीत आमटी करण्यासाठी आपण घेतल्या 10 अंडी, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, हे तर आलं घेतलंय थोडं चिरून, खोबरं, कोथिंबीर आणि आपल्याला लागणार आहे थोडंसं डाळी आणि मी हे सगळं एकात मिक्स करून बारीक करून घेणार आहे। तुम्हाला सेपरेट करायचं असेल तर तुम्ही करू शकता। तर चला मस्तपैकी आपण आधी अंडी शिजवून घेऊया। तर आपली अंडी शिजवून झाली आणि हे आहे डाळ्याचं कूट आणि हे मसाला। तर चला मस्तपैकी याला आपण कट मारून घेऊया। मी एकच कट मारणार आहे, तुम्हाला जास्त मारायचे असेल तर मारू शकता, जेणेकरून आपण जेव्हा हे मसाला भाजेल त्यावेळेस त्याच्या आतमध्ये जाऊन बसेल। तर हे बघा हे दिव्यानं मध्येच हे केलं। तर चला मस्तपैकी कट मारून घेऊया आणि आज आजीच्या पद्धतीनं अशी झणझणीत काळ्या मसाल्याची आपण आमटी बनवणार आहे। तर मस्तपैकी माझं इथं कट मारून झालेलं आहे। तर चला आता आपण हा मसाला आहे तो तेलात मस्तपैकी भाजून घेऊ। तर कढईत ओतू आता आपण मस्तपैकी तेल आणि थोडं गरम होऊन देऊया। तोपर्यंत तुम्हाला मी मस्तपैकी बघा हे आहे माझ्या आजीचा काळा मसाला। तर एवढा काळा कुळकुळीत आहे आणि ते माझी आजी करून देते। तर चला आता आपण सगळा मसाला ह्याच्यात भाजून घेऊया आणि चांगला आपण एकदम परतून घ्यायचा, म्हणजे यातला जी कच्चापणा आहे तो सगळा निघून जाईल। तर मस्तपैकी असं ह्याला 1-2 मिनिट जरा थोडंसं आपण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेऊ। तर बघा मी इथं चांगला भाजलेला आहे। आता टाकूया आपण मसाला। तर मसाला मी 1.5 चम्मच टाकला, कारण की हे आहे गरम मसाला आणि थोडीशी हळद आणि आता मस्तपैकी आपण टाकूया आजीचा काळा मसाला। तर मसाला मी 1 फुल चम्मच भरून टाकणार आहे। तर हे बघा मी एवढा टाकला आणि आता थोडीशी मिरची पावडर, बस एवढंच टाकून आपण एकदम झणझणीत भाजी करणार आहे। तर मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि इतका छान आहे तो मसाला की बस तुम्ही बघा आता हे किती छान दिसतंय। आणि तुम्ही त्यात कांदा टमाटे काय टाकायचे असेल तर टाकू शकता, पण आमच्यात ते चालत नाही, कारण की कांदा टाकले की थोडंसं गोड भाजी लागते, त्यामुळे आम्हाला अशी तिखट झणझणीत भाजी आवडते। तर चला आता मस्तपैकी कट केलेली अंडी आपण ह्याच्यात टाकून घेऊया आणि मस्तपैकी ह्या मसाल्यात फिरवून घेऊया। तर जिथं आपण कट मारला होता त्याच्यात बरोबर ते जाऊन बसतं आणि एकदम छान आपली भाजी तयार होती। तर इथं आपला मस्तपैकी असा मसाला लागलेला आहे अंड्याला, तुम्ही पाहू शकता आणि किती छान दिसते बघा। तर आता चला ह्याच्यात ओतूया आपण पाणी। तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्यात पाणी टाकू शकता, तुम्हाला किती व्यक्तींसाठी करायचं आहे ते। तर मी 4 माणसांसाठी करते। तर हळूहळू जशी आपली भाजी शिजत जाईल तसं ह्याला अजून रंग इतका छान येईल। तर आता चला थोडंसं टाकूया ह्यात मीठ आणि मस्तपैकी ह्याला आपण इकडं जोपर्यंत शिजते तोपर्यंत आपण इकडं, तर हे आहे डाळ्याचं पीठ आणि एक दुसऱ्या वाटीत मी मस्तपैकी 1.5 चम्मच घेतलेला आहे आणि तुम्ही हे तेलात पण टाकू शकता, पण मी अशीच टाकते। तर तेलात टाकल्यानंतर थोडंसं पांढरा कलर येतो आणि असं टाकल्यानंतर एकदम छान होतं। तर मस्तपैकी थोडं पाणी ओतून हलवून घेऊया आणि बस आपलं तयार झालं मस्तपैकी हे बॅटर। बघा तुम्ही कसं पाहू शकता, मला थोडं घट्ट वाटते त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी ह्याच्यात वाटणार आहे। तर थोडंसं पाणी घातलं तर तुम्ही हे तेलात हे टाकू शकता। तर बघा इकडं वाह क्या बात आहे, काय मस्त कलर आलाय तुम्ही पाहू शकता। आणि आता ह्याला आपण बस थोडीशी ह्याला हलवून हे आपण ह्याच्यात ओतून घेऊया, जेणेकरून आपली भाजी आहे ना ती थोडीशी दाटसर होईल आणि मस्तपैकी तर छान मस्त असा कलर आलेला आहे आणि दिसायला किती छान दिसते नक्की कमेंट करून सांगा। आणि हे पहा रस्सा, अरे वा बस अशी इतकी छान मस्त वास येतोय। तर ह्याला एक आता आपण 2-3 मिनटं असंच ठेवूया। तर बघा ही 2-3 मिनटानंतर आपली भाजी किती दाटसर आणि छान मस्त कलर आलेला आहे। आणि जर तुम्हाला अशी माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आता आपली भाजी झालेली आहे। तर ही आहे आपली गावरान पद्धत।
तर माझी आजी अशी भाजी करायची ना की बस. आणि त्या आजीच्या काळात ना तुम्हाला माहीत असेल की जास्त मसाले काही नव्हते. आता काय आहे, ढेकभर मसाला आणि चव नाही कशाला. तर चला, हे बघा किती मस्त अशी दिसते, दाटसर एकदम छान. तर तुम्हाला जर भाजी माझी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर मस्तपैकी असं सगळं काढून घेतलं आणि काय त्या भाजीचा कलर आहे, मस्त दिसत आहे. आणि आता आपण थोडीशी टाकूया कोथिंबीर. तर कशी आवडली कमेंट करून नक्की सांगा.